खुशखबर, शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा. तुमचे नाव यादीत आहे का? MHB मराठी न्यूज. नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजचा दिवस महाराष्ट्र आणि देशातील बळीराजासाठी खऱ्या अर्थानं दिवाळीसारखा आनंदाचा ठरला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतात, तो ऐतिहासिक क्षण अखेर आला आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी मिळून आज एका क्लिकवर कोट्यावधी शेतकऱ्यांच्या नशिबाचं कुलूप उघडलं आहे. पण थांबा, हे 4,000 रुपये नेमके कोणाला मिळणार? कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अशा कोणत्या चुका आहेत ज्यामुळे 35% शेतकऱ्यांचे पैसे अडकू शकतात? या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि खात्रीशीर माहिती आज आपण या विशेष बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही जर अजूनही आपल्या MHB मराठी न्यूज कुटुंबात सामील झाला नसाल, तर आताच खालील लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथेच मिळतात तुम्हाला फक्त सरकारी दरबारी अधिकृत अपडेट्स. मित्रांनो, आज केंद्राची PM किसान योजना आणि राज्याची नमो शेतकरी महासन्मान योजना यांचा महासंगम झाला आहे. या दोन्ही योजनांचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्यास आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. एकूण 9,70,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यात हजारो कोटींचा निधी वर्ग केला जात आहे. महाराष्ट्राची काय स्थिती आहे? आपल्या राज्यातील सुमारे 92,71,000 शेतकरी कुटुंबांना याचा थेट लाभ मिळणार आहे. एकट्या महाराष्ट्रासाठी सरकारकडून 1930 कोटी रुपयांहून अधिक निधी सोडण्यात आला आहे. पण एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुमारे 3 लाख लाभार्थी हे बनावट आढळल्याने त्यांचे नाव कायमचे कापण्यात आले आहे. त्यामुळे तुमचं नाव यादीत आहे की नाही हे तपासणं आता अनिवार्य झालं आहे. 2 हप्ते सोबतच का? अनेकांना वाटत होतं की हप्ता रखडलाय का? तर त्याचं उत्तर असं आहे की पेरणीच्या काळात शेतकऱ्यांच्या हातात मोठी रक्कम असावी, या उद्देशाने राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा 8वा आणि PM किसानचा 22वा हप्ता एकत्र देण्याचा धाडसी निर्णय घेतला. जिल्हानिहाय स्टेटस. सध्या विदर्भातील अकोला, वाशिम, यवतमाळ आणि अमरावतीच्या काही भागात पैसे जमा झाल्याचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात बीडमधील आष्टी, माजलगाव पट्ट्यासह लातूर, नांदेड आणि परभणीत वितरण सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे आणि नाशिकमध्येही प्रक्रिया वेगात आहे. उर्वरित कोकण, पुणे, सोलापूर आणि कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील 24 ते 48 तासात पैसे जमा होतील. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे. 35% शेतकऱ्यांचे पैसे का अडकणार? 1. eKYC. राज्यातील अजूनही 40% शेतकऱ्यांचे KYC पूर्ण नाही. ते नसेल तर 4,000 रुपये विसरा. 2. रेशन कार्ड नियम. नवीन नियमानुसार एका रेशन कार्डवर आता केवळ एकाच व्यक्तीला लाभ मिळेल. 3. आधार लिंकिंग NPCI. ज्यांचे बँक खाते आधारशी जोडलेले नाही त्यांचे पेमेंट फेल्ड होत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि समाधान. आमच्या मागील व्हिडिओवर सोलापूरच्या विठ्ठलराव पाटलांनी विचारलं होतं की 7वा हप्ता आला नाही, मग 8वा मिळेल का? विठ्ठलरावजी, जर तुमची तांत्रिक चूक दुरुस्त झाली असेल तर तुम्हाला थकबाकीसह पूर्ण रक्कम मिळेल. तसेच बुलढाण्याचे गजानन वाघ यांचा प्रश्न होता की पैसे कोणत्या खात्यात येतील? गजानन भाऊ, सरकार तुमची बँक नाही तर आधार बघतं. ज्या बँकेला आधार लिंक आहे त्याच खात्यात पैसे जमा होतील. शेतकरी मित्रांनो, हा तुमच्या कष्टाचा पैसा आहे. खते, बियाणे किंवा कर्जाचे हप्ते भरण्यासाठी याचा योग्य वापर करा. शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न. eKYC घर बसल्या मोबाईलवरून कशी करायची? कारण याशिवाय तुमचे 4,000 रुपये खात्यात येणार नाहीत. तर लक्ष देऊन ऐका. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे. पहिली पायरी. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये Google उघडा आणि तिथे pmkisan.gov.in ही अधिकृत वेबसाईट टाईप करा. दुसरी पायरी.
वेबसाईट उघडल्यानंतर समोरच तुम्हाला ई-KYC नावाचा एक पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तिसरी पायरी. आता तिथे तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा. चौथी पायरी. तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP वन टाइम पासवर्ड येईल. तो OTP तिथे टाकून सबमिट करा. पाचवी पायरी. जर स्क्रीनवर ई-KYC इज सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज आला तर समजा तुमचं काम झालं. तुमचे पैसे आता कोणीच रोखू शकणार नाही. एक महत्त्वाची टीप. जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर घाबरू नका. जवळच्या CSC केंद्र, सेतू कार्यालय किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन तुमचा अंगठा, बायोमेट्रिक लावून तुम्ही ही KYC 2 मिनिटात पूर्ण करू शकता. जळगावचे सोपानराव पाटील यांची समस्या. सोपानराव पाटील यांनी आम्हाला कळवलं होतं की दादा, मी तर अंगठा लावून KYC केली होती, तरीही माझे पैसे का आले नाहीत? जेव्हा आम्ही त्यांचं स्टेटस तपासलं तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी CSC केंद्रावर जाऊन KYC तर केली, पण ती पोर्टलवर सक्सेसफुल झाली नव्हती. उपाय. पाटील काकांसारख्या हजारो शेतकऱ्यांनी एकदा नो युअर स्टेटस मध्ये जाऊन तुमची KYC येस आहे का याची खात्री करून घ्या. 2. बुलढाण्याचे गजानन वाघ. बँक खाते आणि आधार लिंकिंग. गजानन भाऊंचा प्रश्न होता की माझ्याकडे 2 बँकांची खाती आहेत, मग पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार? उपाय. शेतकरी बांधवांनो, सरकार तुमचं खातं बघत नाही, तर तुमचं आधार कार्ड बघतं. ज्या बँकेला तुमचं आधार शेवटचं सीड केलेलं आहे त्याच खात्यात पैसे जमा होतात. गजानन भाऊ, तुम्ही तुमच्या दोन्ही बँकांमध्ये जाऊन एकदा DBT सुरू आहे का याची खात्री करा. 3. कोल्हापूरचे विठ्ठलराव पाटील. विठ्ठलरावजींच्या बाबतीत असं झालं की वडील वारल्यानंतर त्यांच्या नावे जमीन झाली. सातबारावर नावही चढलं, पण पोर्टलवर लँड सीडिंग NO असं येत होतं. उपाय. विठ्ठलरावजी, फक्त सातबारावर नाव येऊन चालत नाही, तर ते PM किसानच्या पोर्टलवर मॅपिंग करावं लागतं. तुम्ही तुमच्या तलाठ्याकडे किंवा कृषी सहाय्यकाकडे जाऊन तुमचा नवीन सातबारा देऊन तो डेटा अपडेट करून घ्या. एकदा तिथे ग्रीन टिक आली की तुमचे रखडलेले सर्व हप्ते एकत्रितपणे मिळतील. 4. नाशिकच्या छायाताई अहिरे. छायाताईंनी विचारलं होतं की आम्ही नवीन नोंदणी केली आहे, आम्हाला हे 4,000 रुपये मिळणार का? उपाय. छायाताई, जर तुमची नोंदणी 3 ते 4 महिन्यापूर्वी झाली असेल आणि जिल्ह्याकडून तुमचं नाव अप्रूव्ह झालं असेल तरच तुम्हाला आजचा हप्ता मिळेल. जर तुमचं नाव अजूनही पेंडिंग फॉर अप्रूव्हल दाखवत असेल तर तुम्हाला पुढच्या टप्प्याची वाट पाहावी लागेल. तुमच्या मनात काही शंका असतील किंवा तुमच्या जिल्ह्यात पैसे आले असतील तर कमेंटमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आणि समस्या नक्की सांगा. आम्ही प्रत्येक कमेंट वाचून तुम्हाला उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी MHB मराठी न्यूज पाहत रहा. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक WhatsApp ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणाचीही फसवणूक होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.